अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. या शनिवारी म्हणजेच 28 ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा आहे. परंतु या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण देखील आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न आहेत. आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतो. ही सत्यनारायणाची पूजा आपण प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळी करतो. तसेच कोजागरी पौर्णिमा असल्यामुळे आपण इंद्रदेवता, लक्ष्मी माता, कुबेरजी यांची देखील आपण पूजा मांडणार आहोत. तर ही पूजा आपण रात्री करतो. परंतु चंद्रग्रहण असल्यामुळे ही पूजा केव्हा करावी? आपण कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवतो. तर हा नैवेद्य केव्हा दाखवावा? रात्री 12:30 नंतर आपण हा नैवेद्य घेतो, परंतु तेव्हा ग्रहण आहे, तर तो नैवेद्य घ्यावा की नाही, असे अनेक छोटे मोठे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहेत. तर त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन. तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही विनंती. की नक्की चंद्रग्रहण हे कुठे कुठे आहे आणि त्याचे आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत. तर चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र असणार आहे. त्यामुळे सगळीकडे याचे नियम पाळले जावेत. चंद्रग्रहणाची सुरुवात ही रात्री 1:05 होणार आहे. मध्यकाळ त्याचा रात्री 1:44 आहे. तर ग्रहण मोक्ष हा रात्री 2:23 आहे. म्हणजे एकूण ग्रहण पर्वकाळ हा 1 तास 18 मिनिटांचा आहे. परंतु ग्रहण जरी रात्री 1:05 लागणार असले तरी त्याचे वेध शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:14 सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रहण वेधाचे जे आपण नियम पाळणार आहोत ते आपल्याला दुपारी 3:15 पाळायला सुरुवात करायची आहे. आता बघा, ग्रहण हे मुळात भौगोलिक जे बदल घडतात त्याच्यामुळे ग्रहण लागते. त्यामुळे आता सर्वांचाच यावर विश्वास असेल असे नाही. परंतु आपल्या खूप काळांपासून, हजारो वर्षांपासून हे आपल्याकडे पाळण्यात येते की ग्रहण वेधामध्ये काही खात नाही, बाहेर पडत नाही. तर त्यातले जे नियम आपल्याला पाळणं शक्य आहे तेवढे नियम तुम्ही पाळा. जर तुम्हाला कुठलेच नियम पाळणं शक्य नसेल तर तुम्ही ते नाही पाळलेत तरी चालेल. हा शेवटी प्रत्येकाचा कॉल आहे की तुम्हाला त्याच्यावर किती विश्वास आहे आणि तुम्हाला ते नियम पाळायचे की नाही. मी फक्त नियम सांगत आहे. तुमच्या सद्सद विवेक बुद्धीला जर ते नियम पाळावेसे वाटत असेल, तुमच्या शरीराला जर ते नियम पाळणं शक्य असेल तरच तुम्ही ते नियम पाळा. तुम्हाला जर ते शक्य नसेल आणि तुम्ही ते नाही पाळले तरी चालणार आहे. आता वेद काळापर्यंत तर आपण सर्व पूजा अर्चा आपल्या आहे तशा करू शकतोय. वेद काळानंतर काय काय नियम पाळायचे असतात? तर वेद जरी 3:15 लागले असले तरी आपण रात्री शनिवारी संध्याकाळी 7:45 7:41 हे वेद पाळायला सुरुवात करायची. कारण त्या आधीचा काळ हा एवढा उग्र नाही आहे. त्यानंतरचा काळ म्हणजे 3:15 ते 7:45 पर्यंतचा काळ हा एवढा उग्र नाही आहे. त्यानंतर मात्र वेदाचे नियम आपल्याला पाळावेच लागतील. तर 7:45च्या आधी आबाल, वृद्ध, लहान मुलं, गर्भवती स्त्रिया सर्वांनी आपले जेवणे करून घ्यायचे. 7:45 नंतर काही खाऊ नये. पाणी प्यायचे का? तर चालते. पाणी प्यायला तर तुम्ही चालणार. तुम्ही वॉशरूमला जाऊ शकतात, पाणी पिऊ शकतात, तुम्ही झोपू शकतात. एवढ्या वेद काळामध्ये तुम्ही हे काम करू शकता. वेद काळामध्ये आपण पूजा करू शकतो, तर्पण करू शकतो, देवपूजा करू शकतो, श्राद्ध करू शकतो, आपण झोपू शकतो, पाणी पिऊ शकतो, वॉशरूमला जाऊ शकतो. हे सर्व कार्य आपण वेद काळात करू शकतो. तर वेद काळामध्ये फक्त भोजन करायचं नाही आहे. बाकी सर्व रुटीन तुम्ही ॲज इट इज फॉलो केलं तरी चालणार आहे. आता जो मेन ग्रहण काळ आहे 1 तास 18 मिनिटांचा म्हणजे रात्री 1:05 तर 2:23. मी परत एकदा सांगते. जो मेन ग्रहण काळ आहे 1 तास 18 मिनिटाचा तो आहे. रात्री 1:05 ग्रहण सुरू होणार आणि ग्रहण 2:23 सुटणार आहे. तेवढ्याच काळामध्ये फक्त कोणाला काही खायचे नाही आहे. गर्भवती स्त्रियांनी भाज्या वगैरे कापायच्या नाही आहेत. आता एवढ्या रात्री तर तसे आपण काही कापणार नाही आहोत, पण तरी सांगून ठेवते. त्यावेळेत भाज्या वगैरे कापायच्या नाही आहेत. आपल्याला वॉशरूम पण यूज करायचं नाही आहे. सर्वांसाठीच हे नियम आहेत. वॉशरूमला देखील जायचे नाही आहे, झोपायचे नाही आहे. पाणी देखील 1 तास 18 मिनिटं आपल्याला पाणी देखील प्यायचे नाही. पण आता खूपच वृद्ध आहेत की जे बेडरिडन आहे किंवा ज्यांना अजिबात बसवत नाही आहे किंवा गर्भवती स्त्रिया आहेत की ज्यांच्याकडून एवढं 1 तास बसवणं शक्य नाही आहे, त्यांना बेड रेस्ट सांगितलं आहे. अशाने हे कुठलेच नियम पाळायचे नाही. शेवटी आपली तब्येत
ही आपली फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे. ती सांभाळून आपल्याला जेवढी सेवा, जे काही देवाचं कार्य करता येईल तेवढंच आपण करायचं आहे. ह्या 1 तासामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही जेवण करू नका, काही खाऊ नका, झोपू देखील नका, बाहेर पडू नका. ह्या काळामध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याला भगवंताची करायची आहे. तर आपल्याला काय सेवा करायची आहे त्या काळामध्ये? तुम्ही एखादा गुरूंकडून मंत्र घेतलेला असेल, त्या मंत्राचा तुम्ही 1 तास पूर्ण जप करणं आवश्यक आहे. समजा आपले काही मंत्र असतात की जे आपण नवार्ण मंत्र आहे, श्री स्वामी समर्थांचा मंत्र आहे, जो आपण नियमित जप करत असतो. त्या मंत्रांचं जर आपल्याला पुनश्चरण करायचं असेल तर ग्रहणातला काळ हा पुनश्चरणासाठी अतिशय उत्तम काळ समजला जातो. त्यामुळे कुठला एखादा मंत्र तुम्हाला सिद्ध करायचा असेल तर तो तुम्ही ग्रहण काळात जपा. तुम्ही नवार्ण मंत्र जपा, तुम्ही मृत्युंजय मंत्राचा जप करा. असे विविध मंत्र आहेत. त्या मंत्रांचा जप जर तुम्ही ग्रहण काळात केला तर त्याची जी शक्ती आहे ती कैक पटींनी अधिक असते. मुळात काय आहे, जेव्हा ग्रहण असतं कुठलंही चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, तेव्हा आपल्या मनुष्याच्या मानसिकतेवर पण त्याचा बराच परिणाम होत असतो. तर ते जे वाईट परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो, आपली चिडचिड होते, राग येतो, मानसिक स्थिती त्या 1-1.5 तासासाठी आपली बदलते. तर ती मानसिक स्थितीचा आपल्यावर त्रास होऊ नये, त्या ग्रहणाचा प्रभाव आपल्यावर वाढू नये म्हणून आपण देवाचं चिंतन करायचे असते. त्यामध्ये तुम्हाला जो कुठला मंत्र तुम्ही नियमित जपत असाल त्या मंत्राचं तुम्ही 1 तास 18 मिनिटं जप करा. विविध स्तोत्र म्हणा, श्लोक म्हणा. तुम्ही जास्तीत जास्त वेळ हा भगवंताच्या सानिध्यात घालवा. आता ग्रहण सुटल्यानंतर हातपाय धुवायचे. अंघोळ नाही केली तरी चालेल, कारण रात्रीचे ग्रहण आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करणं हे जास्त श्रेयस्कर आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी अंघोळ करा, संध्याकाळी रात्री ग्रहण सुटल्यावर फक्त हातपाय धुवा. आता दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण सत्यनारायणाची पूजा कधी करावी? अर्थातच 3:15 वाजता ग्रहणाचे वेध सुरू होत आहेत. त्यानंतर आपल्याला भगवंताला नैवेद्य दाखवता येणार नाही, कारण देव देखील ग्रहणाचे वेध पाळतात. त्या काळात ते काही खाणार नाही, त्यामुळे त्यांना तेव्हा नैवेद्य दाखवून त्याचा काही उपयोग नाही. 3:15च्या आधी आपण सत्यनारायणाची पूजा करून नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करायचा. 3:15च्या आधी तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यावर सत्यनारायणाची पूजा केली, नैवेद्य दाखवला, सर्व केलं, उत्तम. पण आता काही वर्किंग स्त्रिया असतील ज्यांना सकाळी हे करणं शक्य नाही. मग त्यांनी काय करायचं? शनिवार आहे, बऱ्याचशा स्त्रियांना देखील सुट्टी असेल, पण ज्यांना सुट्टी नसते त्यांनी काय करायचं? तुम्ही सकाळी जाताना पूजा मांडून जा. पूजा मांडून तुम्ही त्याला नैवेद्य पण अर्पण करा. तिन्ही सुपाऱ्यांची पूजा करा, बालकृष्णाची पूजा करा, सत्यनारायणाची फोटोची पूजा करा. तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवा, आरती करा. जे तुमचे अध्याय आहेत, 5 अध्याय, जे वाचायला आपल्याला साधारण 20 मिनटं तरी लागतात. सकाळच्या गडबडीत तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी एवढं 20 मिनटं मिळणार नाही, तर तुम्ही फक्त पूजा मांडून त्यांची पूजा करून जा आणि नैवेद्य दाखवा. जे आपली कथा आहे, 5 जे अध्याय आहेत सत्यनारायणाच्या कथेतले, ते आपण घरी आल्यानंतर, समजा तुम्ही संध्याकाळी घरी आलात, कारण पूजा केलेलं तर चालणार आहे, जास्तीत जास्त पूजा आपल्याला त्या काळात करायचीच आहे, तर ते जे आपली अध्याय वाचायचे राहिले, सत्यनारायणाची कथा वाचायची जी राहिली ती तुम्ही नंतर संध्याकाळी केव्हाही वाचली तरी चालेल. नॉर्मल सगळी पूजा करून घ्या, नैवेद्य दाखवा, प्रसादही ग्रहण करून घ्या. फक्त जे अध्याय आहेत ते अध्याय तुम्ही संध्याकाळी वाचा. ज्यांना सकाळी वेळ नाही त्यांच्यासाठी हे आहे. ज्यांना वेळ आहे त्यांनी सर्वांनी त्याच वेळेत सकाळी 3:15च्या आधी पूजा करा, कथा वाचा, नैवेद्य दाखवा, प्रसाद ग्रहण करा. म्हणजे सत्यनारायणाची पूजेचं सर्व कार्य आपलं हे 3:15च्या आधी संपलेलं असतं. आता संध्याकाळची रात्रीची पूजा, जी आपण 12 ते 12:39 मिनिटांच्या दरम्यान जी पूजा मांडतो, जी पूजा करतो, ती पूजा आपल्याला 12 ते 12:39च्या मध्येच करायची आहे. त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण 12 वाजता जे पूजा सुरू करण्याच्या आधी आपण 12 वाजता ती पूजा सुरू करतो रात्री. ती पूजा सुरू करण्याच्या आधी आपण दूध उकळून तयार ठेवतो. ते दूध आपण चंद्राच्या किरणांमध्ये आपण चंद्राला नैवेद्य दाखवण्यासाठी आपण ते तिथे ठेवतो. आता हे आपण करायचे आहे का? कारण तेव्हा तर ग्रहण लागलेले असेल, म्हणजे वेध लागलेले असेल. ॲक्च्युअल ग्रहण तर तेव्हा लागतच नाही आहे, फक्त वेध लागलेले असणार आहे.
तर मी तरी असं सांगेल की यावेळेस आपण डायरेक्ट चंद्रासमोर न ठेवता घरात जो आपण चंदनाचा चंद्र काढतोय त्यासमोरच तो नैवेद्य ठेवा. कारण ग्रहण जरी नसलं तरी ग्रहणाचे वेध लागलेले आहेत आणि त्याचे किरणं हे तेवढे प्रभावशाली म्हणजे शुभ प्रभाव त्याचा नसणार आहे. त्यामुळे आपण चंद्राजवळ न ठेवता आपण घरात जो चंद्र काढणार आहोत त्याच्यासमोरच तो नैवेद्य आपण ठेवून द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, ग्रहण काळात आपण काहीही सेवन करत नाही. त्यामुळे तो जो प्रसाद आहे तो आपण तेव्हा घ्यायचा नाही. अर्थात आपल्याला केंद्रातून सांगण्यात आलं की आपण एक चमचा, फक्त 1 चमचा नैवेद्य जर घेतला तर चालणार आहे. तेवढा तुम्ही घेऊ शकताय. तुम्हाला नसेल पटत तर तुम्ही तेवढा देखील घेऊ नका. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपण तो नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो. त्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण काय काय सेवा त्यावेळेत करणार आहोत त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून मी लवकरात लवकर पोस्ट करेन. त्यामध्ये आपल्याला 12 ते 12:39 आपण कोणत्या कोणत्या सेवा करणार आहोत, आपण पूजा कशी मांडणार आहोत, ग्रहण काळात आपण कोणकोणत्या वेगळ्या सेवा करू शकतो या सगळ्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी पाठवणार आहे. या व्हिडिओतून तुम्हाला 3च गोष्टी सांगायच्या होत्या की ग्रहणाचा काळ कोणता आहे, सत्यनारायणाची पूजा आपण कधी करणार आहोत आणि रात्रीची पूजा करायची की नाही किंवा त्याला नैवेद्य कसा दाखवायचा. ह्या संबंधीच्या ज्या शंका आहेत त्यांचं उत्तर देण्यासाठी मी त्या शंकांचं निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. तरी देखील तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला त्वरित सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या शंका दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यातील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.